गायिका स्वरलता मंगेशकर या 2022 साली आपल्यातून गेल्या आणि त्यांच्याच ताकदीच्या त्यांच्या भगिनी आशालता भोसले यांचं आज दुर्दैवी निधन झाल्याची बातमी आली आहे. जवळजवळ 12,000 पेक्षा जास्त गाणी जी आहेत त्यांनी गायलेली आहेत आणि तीसुद्धा केवळ हिंदी गाणीच नाहीत तर देशातल्या आणि परदेशातल्या 20 इतर भाषांमधली सुद्धा गाणी त्यांनी गायलेली आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पदवी दिली आणि चित्रपट क्षेत्रातला सर्वात मोठा जो पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्रानं सुद्धा महाराष्ट्र भूषण त्यांना देऊन त्यांना सन्मान केला. पण बंगालने सुद्धा बंगविभूषण त्यांना हा मान सन्मान त्यांना दिला. बरं, वेगवेगळ्या गाण्यांमध्ये विशेषतः म्हणजे पॉप, गझल, भजन, क्लासिकल, कव्वाली अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांमध्ये त्यांचा हातखंडा होता. प्रसिद्ध संगीतकार O.P. नय्यर आणि त्याच्यानंतर पंचमदा म्हणजे R.D. बर्मन इत्यादी फार मोठ्या संगीतकारांबरोबर जे आहेत त्यांनी अतिशय प्रसिद्ध उमराव जानपासून दुल्का फूल वगैरे अशी फार जुने सिनेमा जे आहेत त्यातली गाणी जे ती जगप्रसिद्ध झाली. चौदहवीं का चांद हो, अभी ना जाओ छोड़कर, चुरा लिया जो तुमने, इन आँखों की मस्ती, झुमका गिरा रे, दम मारो दम, हजारो अशी गाणी जी आहेत ती आजही लोकांमध्ये ती वाजवली जातात, ऐकली जातात आणि प्रसिद्ध जातात. तर केवळ महाराष्ट्रानं नाही तर देशानं जे आहे आणखीन एक महत्त्वाची गायिका की जिने संपूर्ण जगतामध्ये त्यांचं नाव आहे अशा आपल्या भगिनींना आशालतांना आपण मुकलो आहोत. मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं जे आहेत त्यांना आदरपूर्वक आदरांजली श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या ह्या कलाक्षेत्रामध्ये त्यांनी जी गाणी गायली, संगीत क्षेत्रामध्ये जी पारितोषिकं मिळाली, पण ती गाणी जोपर्यंत मला असं वाटतं की आपण आहोत आणि आपल्यानंतरसुद्धा आजसुद्धा ही गाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत आशाताईंचं जे आहे नाव तुम्हाला आम्हाला विसरताच येणार नाही. पदोपदी त्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा